आपण आज चाललो पनवेलला. तर या भागामध्ये आपण पूर्ण मुंबई गोवा हायवेची अपडेट घेत आहोत. मागील 2 भागामध्ये आपण कणकवली टू लांजा इलेलो, कणकवली टू पाली इलेलो आणि दुसऱ्या भागामध्ये आपण पाली टू हातखंबा असं प्रवास केलेलो होतो. तर त्या पॅचमध्ये रोडचा काम कितपर्यंत झाला तर त्याची आपण पूर्ण अपडेट घेत आहोत. आणि या भागामध्ये आपण अपडेट घेणार आहोत हातखंबा टू संगमेश्वर. तर ह्यो पॅच देखील खूप लेट असा आणि या ठिकाणी खूप काम चालू असल्यामुळे जास्त करून लोकांना पूर्ण पार्ट स्किप मारतात. हो, इकडेच काहीतरी आता हॉटेल सिद्धगिरी मंगल कार्यालय हातखंबा तिठा. चला आता आपण हातखंब्यावरून निघालो आणि प्रवास करतो संगमेश्वर पर्यंतची अपडेट घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. बघितलं भारी ना, खतरनाक टर्न मारलाय ना. हे बघ हॅरियर वाटलेला, हॅरियर वालो असतो म्हणून असले जातात ना सुसाट. हा रस्तो बघ कसं वाटतं. तो इकडचे का जरा लेवल असा काय रे. नाही लेवलला म्हटले आणि लपिलो थोडं जरा अलग वाटलो ना. थोडं जरा मला काय चेंज वाटलो. याची लेवल थोडीशी जरा वेगळी वाटत होतं. एक लप ठीक आहे. आपण आता इलो निवळी फाट्यावर, कारण आता आपला जो नेक्स्ट हॉल्ट हा तो खेड मध्ये असा. त्याच्यामुळे म्हटलं तोपर्यंत जाईपर्यंत आपल्याकडे थोडीशी आपल्या गोलाक ताकद हवी. कारण आज आपला प्रवास पूर्ण निवांत. आपला काही घाई नाही की काय गडबड नाही. मस्तपैकी आरामात प्रवास करत जाऊचो असा. एसटी खायची अरे एसटी देवरुख रत्नागिरी. देवरुख रत्नागिरी इकडे सगळे डंपर वगैरे लागले आहेत. त्याच्यानंतर जेसी पोकलँड वगैरे असत सगळ्यात हलून घेतले नाही आहे रे यांनी. म्हणजे इकडे हो इतिहासकालीन मग तो आता पिलर हा त्याचं काहीतरी काम चालू होईल. ऐतिहासिक पिलर हा तो. दरवेळी आमका त्याची ना आठवण येतं. समजलं आम्ही हे जमान्यातलो होतो. पोर्तुगीजांच्या काळात आक्रमण करू गेलेले ना, तेव्हा ते आयसर बांधून गेलेले निशाणीच्या स्वरूपात. बघ कसे किती जुने आहेत ते. आयसर आता एक म्युझियम करू का बा, मुंबई गोवा हायवेचा म्युझियम. काय रिक्षावर काय माहिती, तो खड्डे चुकवीत जाता. त्याला मसडी जाते ती पुढे हात आणताना रे खड्डे चुकवत. आयसर खड्डे सगळे. आता ऊन वाढत झालं त्यामुळे मी एसीचं प्रेशर पण वाढवलं. वाढवलं 3-4 वर 3 वर केलेलो रे. पाहुणा नाही तुका. पेट्रोल मारतात रस्त्यावर. टोल बूथ. अरे राजा आम्ही पाणी मारता आणि पेट्रोल. भारत पेट्रोलियमचा टँकर आहे. अरे हॉटेल वृंदावन इकडे पण चव चांगली आहे. कुठं जागा शिल्लक एक दिवस ना असंच करूया आपण. सगळे हॉटेल टेस्ट करू. सगळे हॉटेल होय की सिरीज पण चांगली होय. सगळ्या हॉटेलची टेस्ट करू. खावचं काम आम्ही करतो, टेन्शन घेऊ नको. रावणांगवाडी इकडे चालू असं काम. कशा कराड मागणं जाम रे बघ तरी. आता एवढं उच्चापत्ती करून काय जाणार आहे किती लांब काय. पण तोंडा ह्या वाप बसताना रुमाल बांधणार पण टाकलं कुठात हेल्मेट घालून नाही. हेल्मेट घालून नाही. 500 मीटरवर इकडे टोल बूथ असा आणि इकडे पण काम ऑलमोस्ट झालेली असतात. सिंगल लेन पण ना. सिंगल लेन इथे काय परत गोंधळ. टोल बूथ बघतलो होतो पण एका तकडनं मागच्या वेळी आपण गेलेलो होणार आहे. आता यावेळी अकडनं जातो. मागच्या वेळी तकडनं गेलेलो, फेब्रुवारीत गेलेलो होते. आता तकडचं टोल बूथ संपले की एक एक्स्ट्रा एक्स्ट्रा आहे का. आपण त्या लेनने गेलेलो तकडच्या. इकडे आता इथे कामं चालू असतात. आपण आता असं निवडी फाट्याच्या पुढे. आता पुढे असतो निवडी घाट. हा बघ कसा काय आता हाय सर्व थोडासा कॉन्क्रीट शिंपडू व्हाया होता. पण ते काय सांगू काय थोडं थोडं
पाठी काय रवलो रे आता निमार लागता ह्या सर वरती करणार वाटतं ते रस्तो एवढंच खाली ठेवतो नाही आता काय त्यांना विचार भारत बेन्झ असे ना पूर्ण मुवमेंट आता आयसर वाय जरा चांगला या तोपर्यंत केलेले असतात खड्डे खड्डे ठेवले दिसते इकडनं मग वरती या करणार आहेत रे या लेवलला येतो इकडून नंतर ते वर शिफ्ट करतील क्रुझर सिंगल लेन असा त्यासाठी तिकडे काम झाला कोगजे वठारवच्याच आहे असं आपण आणि जी राईट साईडची लेन असा तर ती पूर्ण झाली आणि त्याच्यावर आता गोंडपाटा टाकलेली आहेत क्युरिंगसाठी इकडची लेन तर होती झालेली आपण या लेननी ही लेन रिटर्निंग वॉल पण झाले आहेत चर्चे बारीक सो घाट हो निवळी घाट हो आपण आता असं निवळी घाटात पण खूप वर्ष काम चाललेलं आणि आता पूर्ण होईल किल्ला डायव्हर्जन या बाजूने आहे मग इकडे बघ मराठीत लिहिलेले मध्ये रोलर बघतो गरगरा होता तो पाईपलाईन टाकतात ती लेन असा झालेली ही पण असा झालेली तिकडे लेनला काय केलं नियममध्ये कशा काय करतात काय रे ती लेन बंद कशा केली नियम इकडे लेननेच गेलो ना लास्ट हो त्या लेननेच गेलेलं आणि इकडे रिटेनिंग वॉलचं पण काम झालेलं दिसतं हयता पुढचा येऊचा नाही रे खाली हयता बघ असा आताच त्या रिटेनिंग वॉलच्या वरनं सगळी माती पडली आहे ती बघ येताला खाली पावसात येणार आहे शोर आणि दगड पण नाही कवतो का हिला खाली ही एक रिटेनिंग वॉल पण ही उभी आहे रे ही इतका ताकद नाही तेवढी या रिटेनिंग वॉलला तर थोडी जाडी हवी रिटेनिंग वॉल अमित साहेब तुमचं काय मत आहे यावर मी झोपलो की काय आमतो मिसळ पाव का वा मस्त सही वाटतं ना सीन वाव नदीचं व्ह्यू आहे ना तुमका बघू मिळतात एवढे घाटातून मग ती लेन तर पूर्ण चालूच बंद कशात केल्या नाही सगळ्या करून ठेवल्या एक लेन हो कारण उत्तरा गेलेले आणि समोर नाही ना काय कळत नको समोरच्या हो आहे ना उलट्या बाजूने येतात तो वेळवंड पैसर काहीतरी काम करतो तर देवरुख संगमेश्वर मुंबई या इकडे खंततात त्यांच्यासाठी या बंद केलं नाही काय रे निवळी घाट छोटूसच घाट हा आणि इकडनं पण एक रस्तो हा सर्व्या तो या रस्त्यात जाऊ शकतो म्हणजे तो आपला जो आंबा घाटाचा रस्तो आहे ना त्या घाटात जाऊ शकतो म्हणजे ह्यो तुका जो पॅच आहे ना तो चुकता आम्ही एकदा संगमेश्वरचं स्किप मारलेलो ना त्याच्यानंतर मग आम्ही इकडनं गेलेलो बाहेर हो त्या घाटाच्या पुढे काहीतरी रस्तो काय ना काही तरी जाता एक रस्तो आपण काय करते हा इकडे या फिलिंग आणि चालू कसलं आता अरे हा खंतच कशा करते रस्तो खाली घेतात रे खाली कसं घेतलं ह्या लेवलला आणूच होतो मग तो तकडचा खंतच वरचा तर लेवलला करतले वाटतं ब्रिज बघ ब्रिजचं काम झालं रे पूर्ण आणि शपथ भारी ना ब्रिजचा झाला का या कनेक्शन ऐसर एक थोडं गर्ड होतं इकडे बाकी ब्रिजचं काम झाला ब्रिज बांधण्यात ह्याच्या दुप्पट हाईटला ब्रिज आधीच्या ब्रिज पेक्षा डायरेक्ट तिकडे यो रस्तो रे तो रस्ता आपल्या त्या
आता आपल्या सगळा पूर्ण रस्त्यानं काम चालू असतं आहे ना, आरामात एकदम जायचं आपल्याला. ह्या एवढा कशा तोडतात पैसर पिलर्स घालूची असतात. हा तिकडून तसं सर्व्हिस रोड. ओके, सर्व्हिस रोड साठीचं काम चालू होतं. तिकडे गटर बनवले नाही ना, गटरच्या त्या बाजू कसं सर्व्हिस, गटराच्या त्या बाजू सर्व्हिस रोड म्हणून तर तिकडे खोदतात. आणि इकडनं डायरेक्ट माझ्यामध्ये आहे ना तो रस्ता वरती उचलतो जो ब्रिज असतो ब्रिजकडे जाऊसाठी. हा या लेवलला येते तिकडे लेफ्ट साईडला रिटर्निंग वॉल घातलेली आणि या ठिकाणी फिलिंग पण सगळं कचरा हाणून टाकल्याने रवतलो हा सगळं ते डांबराचे बिंबराचे तुकडे आहेत सगळे. नाही ना आता पूर्ण गंगेशाला ही लेवल ही लास्ट टाइम करत होते ना काम तिथला. अर्धा झालेला होता आणि अर्धा बरेच 6-7 महिने. हो, अजून खूप काम बाकी आहे. आता आपण तळेकाठेच्या पाठी असो. लागतं एसी. आम्ही झोपलो की काय, झोपा घेता की काय? झोप मोडी ना, एसी थोडं बंद कर. अरे हा पण एक हॉटेल चांगला, हायवे हब ढाबा. ते फक्त हॉटेलांना सगळी वाहनं चांगली दिसतात, काय नसतं. काय नसतं. ऍटलिस्ट काय की या हॉटेलला टॉयलेटची तरी सोय प्रॉपर करू. हो, तुमचं जेवण ठीक आहे, जेवण ठीक आहे म्हणजे जेवण प्रॉपर नसलं तरी तसं नाही, पण आता ठीक आहे रे. उद्या कोण काय जो येणार होतो त्या टॉयलेट साठी तरी जेवण ना जेवण तरी चालत. वॉशरूमची अवस्था बघणार, वॉशरूमची अवस्था फॅमिली ट्रॅव्हल करू सारखे चिपकून राहत नाही. आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो, जर तुम्ही म्हणजे कडे ट्रॅव्हल करत असता तेव्हा खायच्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवण वगैरे थांबता असता त्याचा तो अनुभव तुमचा शेअर करा. चांगलं कसं हॉटेल आहे किंवा काय प्रॉब्लेम कशी काय सोयीसाठी. कारण ते कमेंट वाचून निदान आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो होय रे होय तसं आता तू आणि सांगशील माका याचं काय तर व्हील बॅलन्सिंग करूचा म्हणून. तर इकडे हे बघ रस्तो बघ कसं होतो. नाही म्हटलं तरी सर्व 9 इंच असा ना, 9 इंचापेक्षा जास्त 9 इंच 1 फूट आहे तो. हो 1 फुटा 1 फुटाची पूर्ण थिकनेस आहे. 300 mm जाड पूर्ण कॉन्क्रीट. त्याला काहीतरी ड्रायलिन कॉन्क्रीट बोलतात. ड्रायलिन कॉन्क्रीट मध्ये हे पूर्ण मग ती पेवर मशीन असतात ते पूर्ण या सगळं एकदम मिक्स करतात आणि मग ते पूर्ण लेवल. पण एक प्रश्न पडता की आता कॉन्क्रीटचं एवढं 1 फुटाचं पूर्ण टप्पो हा एकदा कसा काय लेवल मध्ये आणा. जेव्हा लेवल करतात त्यावेळी तर प्रॉपर दिसतं लेवल, नंतर काय प्रॉब्लेम होता की ती लेवल अपडाऊन होता. आपण बाकीच्या ठिकाणी फिरलो तर त्यांची लेवल तर चांगली येतात, मशीन सेम यूज करतात. हो, प्रॉब्लेम आहेच काय, असं क्वालिटी कंट्रोल होत नाही का? तोच विषय एक कळत नाही. कारण आता जेव्हा आपण बघते या सोलापूर अक्कलकोटला जावते तेव्हा तो रस्तो बघ ना, तो रस्तो त्यातल्या त्यात ओके वाटता रस्तो तो. आणि त्याच्यात अजून एक आपण एका गेलो ना परळी वजनातला, तेव्हा पण तो आपला रस्तो व्हायचो. पण रस्तो आपण छत्रपती संभाजीनगरला गेलो होते. आता मध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतात ना, कॉन्ट्रॅक्टरच्या वर्कमॅनशिप प्रमाणे पण रस्त्याची क्वालिटी चेंज होते. बरोबर. म्हणजे आता बघ आपल्याकडे आता किती 2-3 कॉन्ट्रॅक्टरने काम होतं. दिलीप बिल्डकॉन होतो आणि कोणतरी एक या बाजू होतो. पण तू जर बघितलंस ना तर कणकवलीचा जो पुढचा रस्तो आहे ना, कणकवली ते नांदगावच्या त्या साईड, तर त्या रस्त्याची क्वालिटी जरा चांगली आहे. ओके, बरोबर. पुढची एवढी चांगली नाही. बरोबर. त्याचा अर्थ क्वालिटी कंट्रोल तेवढं चांगलं मेंटेन नाही केलं. ओके, नुसते दिवस रात्र नुसते खंत, दिवस रात्र डोंगरच्या डोंगर खाऊन टाकले. विकास होतो कोकणी माणसात, विकास. हो, एका दृष्टीन आधी जो डांबरी रस्तो म्हणतात रुंद केल्याने तरी चालला असता
बाकी दृष्टी सांगतात की गणपतीत मे महिन्यात सगळा ट्रॅफिक होता. वेळ लागता. ए राजा काय बाबा हे काय ओव्हरटेक लेना काय द्यायची. आम्ही शांत येतो दोघांच ओव्हरटेक मारायचं. आंब्याचं झाड राहू चला रे विचार केले. हो आंब्याचं झाड जातं नाईट करतो काय रस्त्याच्या लेन मध्येच येतं ना कसा तो सेन्सॉर पेवर रिप्लांट करू आता पॉसिबल आहे रिप्लांट करू. थोडं ट्रिम केल्यानंतर रिप्लांट होऊ शकतं आरामात. ही मशीन वाट बघता कधी एकदा तुम्ही पुढचा खोदतास आणि कधी एकदा मी कॉम्प्युटरचा रस्तो बनवते. इतकी करोडोची मशीन असतात. करोडोची मशीन तरी पण रस्त्यात काय क्वालिटी नाही का काय भानगड काय शास्त्र याच्या मागचं काय कळत नाही. तो झालेलो आपण त्याच्यात तरी पण बघ थैसर ल पापस होतो बघितलं ना पूर्ण. आता जर थैसर स्पीड न कोण इलो डायरेक्ट जम्प होतली ना गाडी. काय यांचा चालला काय कळत नाही. आता इकडे आता रस्तो हैसर आता हैसरच्या हैसर लेवल तर दिसत पण ती जाऊया बघा तो आता नवीन झालेला रस्तो हे काय लेवल दिसता पण ज्यावेळी आता हे असं चालू झालं ना की मग ते वर सकल कसं होतं काय कळत नाही. सेटलमेंटमुळे कारण खालचं स्ट्राटा तेवढं ते एकदम स्ट्रॉंग बनवत नाही. तर काहीतरी तुपट्टीचा विषय असा होईल. पण तोच जरी असलो तरी पण नंतर त्याच्यावर क्रॅक पडाक हवे ना रे. हो कारण एकावरती एवढं जसे क्रॅक जाता नाही म्हणून ते माका वाटतं आपल्याकडे क्रॅक गेलेत ना कारण ता असताना सगळं बघ असं पडले नाही. आता पण ही लेन आता चालू करतील 10 दिवसांनी कि मकडे गेले खोदूक म्हणत्या. तर झोपतो बसलो तू सर्व कसा अनुभव आतापर्यंत. माका विचारू नको माझं पायच नको कारण माका माझं फेवरेट रस्तो बरोबर. सो मी एका वाईट म्हणत शकते भले त्याच्यावर किती पण खड्डे असून देत ना खड्डे असेल तरी पण मी वाईट म्हणत शकते. हो माका पण वैयक्तिक आवडतं म्हणून तर आपण तो लांजावरून साखरपा तो रस्तो आपण सोडून अखंड प्रवास करतो. मजा येता म्हणजे हायवे ह्यो प्रवास करतो ती मजा कशातच नाही. म्हणून ऍक्च्युली आमच्या चॅनलवर तुमका जास्त व्हिडिओ हे मुंबई गोवा हायवेचेच बघूक मिळतले. जेव्हा जेव्हा पण आमचा प्लॅन होता तेव्हा तेव्हा आमचं प्लॅन म्हणजे ठरताच की फिक्स मुंबई गोवा हायवेचे व्हिडिओ आपल्याला बनवूचे. आमका पण याच्यावर बरा वाटतं मस्तपैकी प्रवास करू. बाकीचे लोक जातात चांगल्या रस्त्यावर पुणे बेंगलोर हायवेनी. आम्ही नाही आम्ही मुंबई गोवा हायवे आम्ही एन्जॉय करतो. व्ह्यू एन्जॉय करतो खड्डे एन्जॉय करतो अगदी पूर्ण म्हणजे जसं ना काही वेळा बघा तुम्ही असं तुमका कंटाळलेलो असता 1-2 महिने 3 महिने काम करून आणि नंतर ज्यावेळी तुम्ही प्रवास करताच ते एकदम फ्रेश होतात. इकडे पूर्ण आम्ही असे फ्रेश होतो. आमचा पूर्ण अंगाचा मालिश होता. हाडांनी हाडं आमची मोकळी होतात आणि एक नवीन ऊर्जेन की म्हणजे आयुष्यात जे सर्व अडचणी असतात त्याच्या पुढे म्हणजे मुंबई गोवा हायवेच्या अडचणी पुढे काहीच नाही. ते जर तुम्ही मुंबई गोवा हायवे प्रवास करू शकता त्या अडचणींवर मात करून पेशन्स ठेवून जर तुम्ही गाडी चालवू शकतास तर तुम्ही आयुष्यातल्या काहीच्या पण संकटांका तोंड देऊ शकता. वा मस्त ना. जयसाचं ब्रिजचं काम चालू आहे अजून. होय ती बाव नदी जागा रे तीच किराणी तीच असतं वेगळं दिसतंय काय. आपण आता बाव नदीच्या किनाऱ्यावरसून चाललो. आपण आता असं वांद्री गावामध्ये वांद्री काजरे कोंड रे काजरे कोंड गावात असं आपण. मस्त ना पण इकडचं रस्तो ह्याच्यावर काय त्यांचं प्लांट आणणार आहे कॉन्क्रीटचं. उक्षी ब्रिज पुढचं ब्रिज येतो उक्षी ब्रिज येतो ना उक्षी रेल्वे स्टेशनकडे जाऊ रस्तो हा. होय एकदा उक्षी रेल्वे स्टेशनकडे जाऊ का ना रे. तुमचा भारी बघ काय आतमध्ये आता पावसात जाऊ बाया. हो इथे सर पावसात एक फेरी मारायची पावसात मुंबई गोवा हायवे मग
उन्हाचा दाखवला आपण क्लायमेट, आता पावसाचा दाखवूया. करडी बघतली आवाज इथपर्यंत येईल. मिरगाच्या एक थोडा एक महिना जाऊ का जराशी ना हिरवळ होईल दिसा तर मग मजा येते. आणि मग त्याच दरम्यान पाऊस पण जास्त असणार आहे सारखा. श्रावणात येऊ काय, श्रावणात मस्त. मग असे गणपतीच्या आसपास येणारे असतात ना, त्यांना पण सगळी माहिती मिळत की सध्या रोडची कंडिशन काय असत ती. आणि इकडे परत खणूक घेतल्याने हे सर नदी का व्हाळ वाटता तो क्रॉस करूसाठी असं ब्रिज बांधतात. काची खाली करूया मस्तपैकी असं या धुळीचा आनंद घेतो आपल्या. काम एकदम इकडे जोरात चालू आहे. तो मागच्या वेळी बांधलेला नव्हतं, ह्याचं पण काम चालू होता. इकडचा खालचा फिलिंग करत होते, ती रिटेनिंग वॉलचा काम चालू होता. ब्रिज तोडले. हो ब्रिज होता ना, त्याचा ब्रिज होता. हो इकडे लोक घरा पण बांधतात. वांद्री गावात असावं, पण वांद्री हायसरचं बघ ना कसं होतं बघ. अजून पण जुनं पट्टो आठवतो तुका, अशी दोन बाजू पूर्ण अशी दरड होती आणि मधनं आपण प्रवास करायचे. आता बघ आपला मोठा एकदम झाला, आता सगळ्या गाड करून ठेवले नाही. अरे विदाऊट एसी वाट लागत असतली ना यांच्या सगळ्यांची. त्या तरी पण त्या नितीन गडकरींनी सगळे ट्रकांना एसी कंपल्सरी केले. गाडी ट्रॅफिक थांबवले पाईप घेऊन पाईप. अरे तो हा इकडे तो ह्या उचलत नव्हतो, तकडे ब्लास्टिंग केले. आता टू व्हीलर वाला बघ तकडे जायत होतो. तो सांगता आणखीन थांबा 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 म्हणून थांबा. तर ब्लास्टिंग केल्याने त्याच्यामुळे ते थांबवले नव्हते गाडी. असलं पण खतरनाक काम. हो सुटलो आपण तर इकडे ब्लास्टिंग केल्याने होता आणि त्याच्यामुळे हे सगळे गाडी थांबवल्याने होते. तर आता आपल्या साईडची लेन सोडले नाही, तर इकडे बुलडोजरने पूर्ण सगळं बाजूक केल्याने. आता ग्रेडर इकडे फिरता, सगळे जे काय दगड वगैरे इले नाही ते सगळे बाजूक करतात. ह्या बघ ह्या हैसर फोडल्याने रे त्यांनी, पण असं जास्त नाही इलेलं आहे बघ. इकडे फोडल्याने होता सगळी पूर्ण नुसती धो धो धो. इकडची गाडी अजून सोडू नाही काय रे, आता सोडतातच गाडी. यासाठी केवढ्या गाडी नाही लागल्या, आपल्यासाठी तिथले लागलेल्या गाडी. माहिती काही नाही येत का ते पण म्हणत असेल हो. तो खायचा रस्तो काय जॉईन होता, करबुडे वगैरे तकडनं दाखवता. करबुडे वगैरे आणा, करबुडे वगैरे वरून इलेला रस्तो दाखवता. तो रानपाट धबधबा, जाकादेवी. या झाडाचे ना खूप शेड बघूक मिळतात हा, माहिती तुका सीन. प्रत्येक ह्याच्यात ना म्हणजे क्लायमेट मध्ये प्रत्येक आता दिवसाच्या तासांमध्ये या झाडाची शेड वेगवेगळी येतात. भारी का भरून चढतात बघ तरी. त्याच्या समोरच होळ येत होतं ना, म्हणून तो गेलो. त्याला त्या धमाल मधलं कॅल्क्युलेशन घातले. अगर भाई 30 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से कसं आपण कॅल्क्युलेशन मारू पाहू, तसं तो काही येत नाही सर. आपल्या गावचा
आपल्या खय जाऊचा कुठे जायचं? खय जाऊचा होय अमित मी पता नाही. हे अमित खय जाऊचा आपल्या का खय जाऊया आपण. बाबा झालो नसतो तकडची लेन झाली आहे वाटतं रे आत्ताच जस्ट झाली आहे ना ती नवीन दिसतात ती लेन. आपण किती वर्ष फोडत होते नुसती तोडफोड तोडफोड. इकडे गेलं तरी कोकण रेल्वेचं ब्रिज दिसता इकडे जास्त लोक लेफ्ट साईडला पुढे असतो काहीतरी. पण इकडे झाडं लावू कमी रे नाहीतर ना भयंकर म्हणजे ते आता काहीतरी विचारू पाहिजे मातीत काहीतरी मी केलं नसेल तर. कारण उन्हाचा प्रवास करूक नको. अगोदर ह्या सगळ्या पूर्ण झाडं होती ना या दोन्ही बाजू सगळी झाडं होती. नदीत गाळ सुद्धा बघ किती जमा झाला. हो सगळ्याचा भावा निला सगळे डोंगर पोखरल्याने येत ते. गाळ सुद्धा काढणं गरजेचं आहे. पूर येतात हां नदीच्या गाळ ह्यो पण रस्तो झालो बघ सर्व ओपन केल्याने ह्यो रस्तो आता. आणि बघायचं लप ठेवलंय ब्रेक बघ असले मारलेले आहेत ते एकदम तरच तर ब्रेक. अरे मी घाबरलोय विंडो कशी टॉप MH43 कुठला भाषिक रे बोरिवली मुंबईची आहे गाडी नाही मुंबई. ह्या कसा ठेवला नाही आता बोलतोय सर का ओढू बाबा आता नाहीतर बेट तर कधीतरी पडायचा. वा मस्त व्ह्यू आहे ना इकडे समोर त्या डोंगरावर सगळे घरा भारी वाटतात. आणि बघ बहुतेक घरांना कौलारू आहेत. आता काही जणांनी तिकडे पत्रे घातले नाही आहेत पण बहुतेक घरा कौलारू असतात. आणि समोर नदी आणि त्याच्यामध्ये असा शेती एक नंबर घरे उपयोग हो सही वाटतात घरा. बघ तरी माका तरी भारी वाटला. त्याच्या समोर शेती पण नदीचा ह्या असून त्यांनी आता हिवाळी शेती केलेली नाही रे. माणसं हिवाळी शेती करू बरोबर सगळी माणसं मुंबईत. विनंती थांबा. सोनगिरी गावातील केवढी असली तरी एका डझनात 12 येतात. एका डझनात 12 येतात पण तो एक डझनाचा बॉक्स असता ना त्याच्यात जर तो 4 डझनाचा 4.5 डझनाचा फळ टाकू गेला तर बसणार नाही पूर्ण असा. त्यामुळे जो 5 डझनामध्ये किंवा 5.5 डझनामध्ये आंबो असताना बसता त्याच फळ तुझा त्या बॉक्समध्ये बसता असा. त्याच्यामुळे मग ते कसं काही वेळा जर कोणाक मोठा फळ हवा असतात तर त्यांना सांगतो म्हटलं 1 डझन बसणार नाही आंबो 1-2-3 आंबे कमी बसतात किंवा किती काय कमी बसतात तसे सांगायचं लागतं. या इकडे परत खोदूक घेतले नाही अरे पूर्ण कातळ काळी तर काळीच ह्या ते खडीसाठी वापरत असतं रे ना. परचुरी पूल वाव नदीच्या बाजूलाच आपण चाललो अजून. हॉटेल मैत्री पार्क इकडे आता पाईप वगैरे घालतं सगळं पाणी वगैरे. आता नदीच्या बाजूनच डायरेक्ट ह्या केल्याने वाटतं रे रिटेनिंग वॉल केल्याने. काय गोंधळ नाही ना होतो आता एंडरवाऱ्याच्या काय अंगात इला की काय रे. होय बघ तरी त्याचं काय चाललं आता. रस्ता आवडला हो एका वाटतं ऑफरोडिंग सिरियसली घेतलं. दिसत पण नाही गायबच झालो तो. परचुरी गावात दिलो परचुरी. भारी का म्हणा पण या एरटिगा या पण ब्रिजचा काम चालू आहे परचुरी. त्याच्या
मधला फिलिंग करणार वाटतं रे होय सर्व एवढाच फक्त तिने डायरेक्ट दोनच आहे व्हाळ छोटा म्हणून मला वाटतं दोन्ही बाजूसून फक्त ते का हे केले नाही, मग एकच पिलर टाकले नाही, सॉरी एकच गर्डर घेतले नाही मध्ये, बाकी या सगळं हे फिलिंग मध्ये करणार वाटतं. फणस ग्रेडर त्याच्यानंतर व्हायब्रेटर रोलर सगळे डंपर बुलडोजर मोस्टली जोरात कामाक असत. ह्या आता मे महिन्यापर्यंत ना मेच्या एंडिंग पर्यंत बहुतेक काम या उडवक हवा, नाहीतर सगळे परत पावसात ना जैसे ते होतल ना. आता स्पीड करताना जरा शिस्तीत करू हवे, नाहीतर आणि परत एकाचा दोन एमएच 12 इकोवालो मगाच सातारा रत्नागिरी. कुरधुंडा गावाची लव आणि इकडे पण जैसे ते परिस्थिती, म्हणजे सगळा पूर्ण तोडफोड चालू असा, डायव्हर्जनचे रस्ते असत थंयसर पूर्ण धूळ असा खडी असा येलेली वरती. ह्या तर अजून लयच फोडूचा असा, म्हणजे या तर या वर्षी होणारच नाही, लिहून ठेवा होय ना. या किती भरपूर फोडूचा आहे, 1-2 महिन्याचं काम नाही का, 5-6 महिने जाते आणि सगळा पूर्ण काळी तरा होय, काळी तरा सगळा ब्लास्टिंग करतं रे मग टमगाच सारखे धडाधड धडाधड, आणि सगळी मशिनरी या ठिकाणी लागलेली असतात. आणि इथपर्यंत एक लेन झाली आहे त्यांची, आणि आता सब बेस जो पूर्ण लेअर असा तो झालेला आहे. याच्यावर त्याला GSB आणि GSB नंतर आपल्या त्याला ड्रायलिन कॉन्क्रीट, म्हणजे आपल्या पूर्ण रस्तो कॉन्क्रीटचो. तर ह्याच्यावर अजून एक बेस GSTचं लेअर झालं काय, मग डायरेक्ट कॉन्क्रीट पसरून घेतील कडे. आता चालू असं परत कशा खाल्ल्याने रे की बाई GSB टाकलेली आहे का, लेवल काय चुकली, लेवल चुकली वाटतं त्यांची, लेअर केलेला परत त्यांनी सगळं तोडले. कसलं ह्या सब टॉट पण इकडे माझ्या मते अप डाऊन रस्तो होणार आहे ना, एक लेन खालीच आहेत हा नाही वाटत, कारण ती गाव तकडची लेवल डाऊन आहे सर्व. ठीक आहे, तकडची लेवल डाऊन आहे, तकडची लेवल अप करून गेली तरी रिटेनिंग वॉल लागते रे त्यांना. आपल्याकडे तसं कशा करत नाही काय, कर्नाटकात गेला ना हा तोच रस्तो पुढे NH66 हा, तर त्यांनी लेवल अप डाऊन केलेली आहे, ते कॉस्ट कटिंग केल्याने अशी लेवल मिळते ना नॅचरल. हो कॉस्ट कटिंग केल्याने त्यांनी, कॉस्ट कटिंग आणि थोडी लाईफ पण काही जास्तच असते. हो कारण या फिलिंग केल्यानंतर वाटत नाही असं काय. अमित तो बघ समोर कोकण रेल्वेचं ब्रिज कुरधुंडामध्ये असं, आणि कुरधुंडामधून आपल्याला दिसता कोकण रेल्वेचं ब्रिज. आत्ताच त्यांना ट्रेन क्रॉस झाली तर बघू किती मजा येत ना. तेव्हा कटात आज बघूसाठी थांबलो फॉर्च्युनर वालो ट्रेन पास जाताना मी बघतले मग जातले पुढच्या प्रवासात. आणि इकडे रस्तो आपला मुंबई गोवा हायवे, वा तो पूर्ण ट्रॅकच होत आहे ना. हे थांबा आहे काय ट्रेन बघू दादा दादा मागा ट्रेन बघूची या मुंबईत बघ तेवढे मुंबईत बघ. हे पण रस्ता आहे ना भारी वाटतात ना नदीच्या बाजूसून, आणि पाणी पण बघू जोन पूर पात्र भरून असा, म्हणजे बाव नदी तकडे होती, काहीची नदी काय कळत नाही. बाव नदीचा तो एक संगम क्रॉस करून पुढे येईल. तरणक काम असं मुळी मिसळवाले. अरे इकडे बघ तो सेकंड लेन आहे ना, ती अर्धीच कट केल्याने एवढं तुकडं मारले नी या. आता तकडच्या लेनने निदान ह्या तरी करायचं काहीतरी,
इकडनं आणले हे डबल लेन आणि इकडे येऊन पुढे डायरेक्ट सिंगल लेन केले. इकडे पिचिंग पण केले स्टोनचा. आता पाणी सगळं बाहेरच असतं वाटतं नदीचा. नाही काढलं डोबा अजून एक ब्रिज अमित तोच होतो नाही तो मग अशी पाठी वेगळं होतो. हे अजून एक ब्रिज भारी वाटतं ना. ट्रेन जाऊ कवी रे अजून मजा येईल असते. आता कायची ट्रेन दिवा मांडवी असते रे आता टिंगला. 1 वाजला असा आणि आपण पोचलो आता संगमेश्वरच्या पाठीमागे. तर गणेश ग्रुप हॉटेल जवळ येतो आणि इकडे पुन्हा एकदा ह्यो जो 4 लेन रस्तो असा तर तो बंद झाला कट झालो. इकडून आता पुढे अजून कामं काय जास्त चालू झाले नाही. या ठिकाणी इकडे कटिंग वगैरे चालू दिसता म्हणजे मला वाटतं या ठिकाणी पण आता काम चालू होईल. म्हणजे पूर्ण जो सरफेस क्लिनिंग वगैरे राहतो पण या खूप म्हणजे ह्या ना रे खूप कटिंग करू द्या का गणेश ग्रुप हॉटेल. खूप वेळ जातो लोक खायच्या बेसवर जूनचे. हो इकडे काय बघ इकडे अजून काय कामात हातच घातलेलो नाही. त्या कटिंग करू काय 6 महिने आणि त्याच्यात आता चालू होतो पाऊस आणि पावसात काय कपाळ कटिंग करतले त्या काय होय परत कॉजवे वगैरे येतं ब्रिज वगैरे काहीतरी येत त्याचा परत बांधकाम. तर पावसात पाणी असल्यावर तर आपण करू नाही भेटणार. ओव्हरऑल फक्त संगमेश्वरला तर अजून 2 वर्ष पकडूनच चाललं होय ना. 2 वर्ष तरी फिक्सच असत. आणि तो ब्रिज त्या ब्रिजची हाईट की काय ना वरनं काय ना रस्तो काढणारच रे. ह्या तर ऐसा तोडलाय नाही यार. इकडनं पिलर वगैरे केलं म्हणजे आहे ना तर येतो कटिंग रस्तो अकडनं जाणं पिकन. ते पिलरची हाईट खूप मोठी वाटतं होती ब्रिजची. अरे म्हणून ही बघ ब्रिजची हाईट बघ केवढी आहे. तिकडे डायरेक्ट अकडनं ब्रिजच काढणार कारण एवढं या कटिंग करणं पॉसिबल नाही. कटिंग केल्यानंतर खालून सर्व्हिस रोड पण नाही शिल्लक रवतलो. तर फायनली आपण पोचलो संगमेश्वर मध्ये. तर ह्यो देखील आपण व्हिडिओ आता एड करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो संगमेश्वर टू सावर्डे रोड.